आजकाल ॲप्स तर खूप आहेत, पण काही ॲप्स फक्त ॲप्स नसतात. ती एक वेगळीच दुनिया बनतात. आणि इंस्टाग्राम हे त्याचं सगळ्यात मोठं उदाहरण आहे. तर आज आपण ह्याच इंस्टाग्रामच्या आत डोकावून बघणार आहोत की ही जागतिक प्रभावाची डिजिटल रचना नेमकी आहे तरी कशी. चला, याची सुरुवातच अशा 2 आकड्यांनी करूया, जे ऐकूनच डोकं चक्रावून जाईल. पहिला आकडा 3 अब्ज. हो, तुम्ही बरोबर ऐकलं. 2025च्या शेवटी दर महिन्याला तब्बल 3 अब्ज लोक इन्स्टाग्रामवर ॲक्टिव्ह आहेत. विचार करा, किती मोठी संख्या आहे ही. आणि साहजिकच आहे, जिथे एवढे लोक जमतात तिथे पैसा तर असणारच. पण किती? तर स्वतंत्र व्हॅल्युएशननुसार इन्स्टाग्रामची किंमत 100 अब्ज डॉलर्सपेक्षाही जास्त आहे. म्हणजे प्रचंड. पण थांबा, हे आकडे म्हणजे फक्त वरवरची गोष्ट झाली. खरी गंमत तर याच्या आत दडलेली आहे. एक अशी जबरदस्त फायनान्शियल आणि मार्केटिंग मशीन जी या प्लॅटफॉर्मला नुसतं चालवत नाही, तर एका वेगळ्याच लेव्हलवर घेऊन जाते. हे बघा, इंस्टाग्राम हे फक्त मेटाचं एक प्रॉडक्ट नाहीये. तो त्यांचा आर्थिक कणा आहे, म्हणजे बॅकबोन. विचार करा जरा, 2025मध्ये मेटाने अमेरिकेत जाहिरातीमधून जेवढी कमाई केली त्यातला अर्ध्याहून जास्त म्हणजे तब्बल 53% हिस्सा एकट्या इंस्टाग्रामचा होता. आणि हे आकडे बघितले की आपल्याला पूर्ण चित्र स्पष्ट होतं. वर्षाचा महसूल 83.6 अब्ज डॉलर्स, ब्रँड व्हॅल्यू जवळपास 70.4 अब्ज डॉलर्स आणि सगळ्यात महत्त्वाचं, एका जाहिरातीतून तुम्ही थेट 1.74 अब्ज लोकांपर्यंत पोचू शकता. म्हणजे हे आता फक्त एक सोशल नेटवर्क राहिलेलं नाहीये, ही एक ग्लोबल बाजारपेठ बनलीय. बरं, इतकी मोठी आर्थिक ताकद, पण या इंजिनला चालवणारे, याला शक्ती देणारे हे कोट्यावधी लोक नेमके आहेत तरी कोण? कारण शेवटी या प्लॅटफॉर्मची खरी ताकद तर त्याचे वापरकर्तेच आहेत, बरोबर? तर ह्या प्लॅटफॉर्मचा खरा जीव आहे 25 ते 34 वयोगटातली तरुण पिढी. म्हणजे बघा, एकूण युजर्सपैकी जवळजवळ 1/3 लोक याच वयोगटातले आहेत. आणि साहजिकच, जाहिरातदारांसाठी हीच तर सगळ्यात महत्त्वाची ऑडियन्स आहे. पण गोष्ट फक्त वयाची नाही, ती ग्लोबल पोहोचची आहे. आणि इथे तर सगळ्यात मोठं उदाहरण आहे आपलं भारत. तब्बल 708 दशलक्ष युजर्स. विचार करा. यामुळे भारत जगात पहिल्या नंबरवर आहे. त्याच्यानंतर अमेरिका आणि ब्राझील येतात. म्हणजे डिजिटल दुनियेत व पॉवर सेंटर कसं बदलत आहे हे यावरून स्पष्ट दिसतं. ठीक आहे, तर आता सामान्य युजर्सबद्दल तर आपण बोललो. पण आता वळूया त्या लोकांकडे जे इंस्टाग्रामवर फक्त फोटो टाकत नाहीत, तर कल्चर सेट करतात. हो, आपण बोलतोय ग्लोबल सेलिब्रिटीजबद्दल. पण असं प्रश्न पडतो की आजच्या काळात स्टार बनण्यासाठी इंस्टाग्राम इतकं महत्त्वाचं का झालंय? असं काय आहे या प्लॅटफॉर्ममध्ये? याचं उत्तर त्याच्या डिझाईनमध्येच लपलेले आहे. हे बघा, एक्स सारखे प्लॅटफॉर्म शब्दांवर चालतात, तिथे वादप्रतिवाद चालतो. पण इंस्टाग्राम, ते पूर्णपणे वेगळं आहे. ते आहे व्हिज्युअल फर्स्ट. म्हणजे इथे शब्दांपेक्षा फोटो आणि व्हिडिओ बोलतात. आणि यामुळेच सेलिब्रिटींना स्वतःची एक परफेक्ट, आकर्षक आणि लोकांना आवडेल अशी इमेज बनवण्याची संधी मिळते. आणि गंमत म्हणजे यासाठी एक ठरलेला फॉर्म्युला, एक प्लेबुक वापरला जातो. स्टेप 1, एक जबरदस्त व्हिज्युअल ब्रँड तयार करा. स्टेप 2, तुमचा जो काही प्रभाव आहे त्याला थेट पैशांमध्ये बदला. आणि स्टेप 3, फॅन्सी डायरेक्ट कनेक्ट करून आपली लोकप्रियता कायम ठेवा. अगदी सोपं सूत्र आहे. आणि जेव्हा आपण प्रभावाला पैशात बदलण्याची गोष्ट करतो, तेव्हा आकडे अक्षरशः डोळे फिरवणारे आहेत. क्रिस्टियानो रोनाल्डो सारखे मेगास्टार्स ते एका स्पॉन्सर्ड पोस्टसाठी लाखो डॉलर्स चार्ज करतात. एका पोस्टसाठी. ही आहे या प्लॅटफॉर्मवरच्या इन्फ्लुएन्सची खरी आर्थिक ताकद. तर मग ठीक आहे, अब्जावधी युजर्स, प्रचंड पैसा, जगप्रसिद्ध स्टार्स, हे सगळं एकत्र येतं. पण यातून ती हाईप कशी तयार होते? ती जादू कशी घडते, ज्यामुळे इंस्टाग्राम आजच्या कल्चरचं सेंटर बनलंय? या हाईपमागे खरं तर 3 मुख्य पिलर्स आहेत. पहिलं, रील्सचं व्यसन लावणारा आकर्षण. दुसरं, इन्फ्लुएन्सर्ससाठी हे एक मुख्य अड्डा बनला आहे. आणि तिसरं, फोमो म्हणजे फिअर ऑफ मिसिंग आउट. अरे देवा, आपल्याकडून काहीतरी सुटतंय की काय, ही भावना निर्माण करून ट्रेंड्सना चालना देण्याची याची जबरदस्त ताकद. आता रील्सबद्दल बोलायचं झालं तर हे फीचर इतकं यशस्वी झालंय की लोक ॲपवर जेवढा वेळ घालवतात त्यातला अर्धा वेळ, हो, तब्बल 50% वेळ फक्त रील्स बघण्यात जातो. यामुळेच लोक या ॲपला चिकटून राहतात. आणि जिथे लोकांचा एवढा वेळ जातो तिथेच तरी ट्रेंड्स जन्माला येतात, बरोबर? म्हणूनच आज इंस्टाग्राम
हे फॅशन, लाईफस्टाईल किंवा कुठल्याही नव्या ट्रेंड्ससाठी एक डिफॉल्ट लॉन्चपॅड बनलं आहे. आणि म्हणूनच जवळजवळ 79% मार्केटर इन्फ्लुएन्सर कॅम्पेनसाठी इतर कुठल्याही प्लॅटफॉर्मपेक्षा इन्स्टाग्रामलाच पहिली पसंती देत. थोडक्यात काय, तर इन्स्टाग्रामनी खूप हुशारीने सोशल नेटवर्किंग, शॉपिंग आणि ट्रेंड्स या सगळ्यांना एकत्र जोडलं आहे. आणि यामुळे झालंय काय, की ऑनलाईन जगात दिसणं आणि इतरांना पाहणं ही आता फक्त हौस नाही, तर एक प्रकारची सांस्कृतिक गरज बनली आहे. आणि हे सगळं आपल्याला एका शेवटच्या पण कदाचित सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नावर आणून सोडतं. इन्स्टाग्रामने तयार केलेल्या चकचकीत जगात जिथे सगळं काही व्हिज्युअल आहे, तिथे या प्रभावाची म्हणजे इन्फ्लुएन्सची खरी किंमत काय आहे? विचार करण्यासारखी गोष्ट आहे नाही का?